हे चिकन आहे आणि हे व्हेज आहे. नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी माझ्या राजापूरच्या घरी आहे आणि इथून आज आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर चला निघूयात. आता आपण बाहेर आलेलो आहोत. मागे तिकडे आमची बिल्डिंग दिसते आणि हा मुंबई गोवा महामार्गावरचा फ्लायओव्हर आहे आणि इथून आता आपण पुढे रेल्वे स्टेशनवर जाणार आहोत. आज आपण कोकणातलं असं एक रेल्वे स्टेशन पाहणार आहोत जिथे प्लॅटफॉर्म नाही, पण जिथे प्रवासातला क्षीण दूर करणारी शांतता आणि निसर्ग सौंदर्य भरभरून आहे. मुंबईवरून आल्यावर आमच्या गावी जाण्यासाठी हे स्टेशन सोयीस्कर आहे. हे स्टेशन काही वर्षापूर्वीच झालं आहे. याच्या आधी आमच्या गावी जाण्यासाठी लांज्यातील विलवडे रेल्वे स्टेशनवरून जावं लागायचं. विलवडे रेल्वे स्टेशनच्या आमच्या बालपणीच्या बऱ्याच आठवणी आहेत. तिकडे जेव्हा जाणं होईल तेव्हा नक्कीच तुमच्याशी त्या शेअर करीन. कोकण रेल्वेने गावी यायचा आनंदच वेगळा असतो. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की मी पप्पांसोबत दुसऱ्या दिवशीच कोकण कन्येने गावी यायचे. ती विलवडे स्टेशनला थांबायची. पुढे कधीतरी बोलू त्यावर. आता आपण ओणीमधील पाचल फाट्यावरून आत जात आहोत. आमच्या गावी जाण्यासाठी सुद्धा हा रस्ता आहे. तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आपल्याला इथे एक मंदिर दिसतंय. थोडा वेळ थांबूयात, दर्शन घेऊयात आणि मग पुढे निघूयात. आता आपण ओणीमधल्या दैतवाडीमध्ये पोचलेलो आहोत आणि इकडे एक हनुमानाचं एकदम शांत मंदिर आहे. तर ऊन पण बाहेर आहे भरपूर आणि पाणी प्यायचं होतं. त्याचप्रमाणे एवढं सुंदर मंदिर आहे, शांतता आहे, ती अनुभवण्यासाठी मी इथे थोडा वेळ आले आहे. आपण दर्शन तर आता घेतलंच आहे, तर थोडा वेळ इकडचा परिसर आपण बघूयात आणि इथे जी हवा येते सगळ्या बाजूंनी झाडातून, ती थोडा वेळ आपण एन्जॉय करूयात. ते आपण थांबलो थोडा वेळ, देवाचं दर्शन घेतलं आणि निसर्गाचा आपण आनंद घेतला आणि आता आपण परत रेल्वे स्टेशनकडे निघूया. चला. हा जो रस्ता पुढे सरळ गेलाय तो पाचलला जातो. आपल्याला स्टेशनवर जाण्यासाठी इथून राईट टर्न घ्यावा लागेल. तुमच्यापैकी काही जणांना समजलंच असेल हे कोणतं रेल्वे स्टेशन आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. हे सौंदळ रेल्वे स्टेशन आहे. राजापूर तालुक्यातील 2 रेल्वे स्टेशनपैकी असलेलं एक रेल्वे स्टेशन. दुपारची वेळ आहे आणि इथे भयंकर ऊन आहे. आपण शेडमध्ये जाऊन थांबूयात.
प्लॅटफॉर्मच नाही आहे बघा. समोर बोगदा पण आहे. येण्यासाठी आणि जाण्यासाठी एकच ट्रॅक आहे. स्टेशन मस्त आहे. मागे बोगद्यातून एक ट्रेन येते, ती बघूया कशी दिसते. आता ऊन लागते. परत एकदा आपण स्कार्फ बांधून घेऊया. कुठली होती काय माहिती, कोणतरी लांब पल्ल्याची होती. केरळला वगैरे जाणारी गाडी होती. मी सौंदर्य स्टेशनला का आले आहे असा तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. तर त्याचं उत्तर असं आहे की माझा भाऊ येतोय मुंबईवरून. खरं तर त्याची तिकीट राजापूरचीच होती. मांडवीने येणार होता तो, म्हणजे आलेला. पण तो रत्नागिरीला आल्यावरती आम्ही त्याला सांगितलं की ट्रेन चेंज कर आणि तिथून रत्नागिरीवरून सौंदळला ये. तर सौंदळला मांडवी थांबत नाही. आज त्याचा बड्डे पण आहे आणि बिचाऱ्याला एवढं चांगली त्याची AC मधून तिकीट होती. त्याला आम्ही उतरवलं आणि ह्याने दिवा सावंतवाडीने आम्ही त्याला यायला सांगितलं. आता तो थोड्या वेळातच येईल. तोपर्यंत आपण त्याची वाट बघूया. समोर बघा आशिष. तुम्ही कमेंट करत असता की आशिषला दाखव, आशिषला दाखव. तर हा बघा आशिष. आणि हा बघा समोरचा व्ह्यू इथला. आता ट्रेन येणार आहे दिवा सावंतवाडी, त्यामुळे इथे जरा माणसं दिसत आहेत. नाही तर इतर वेळी एकदम शांत असतं सगळं. आलास? येस. कसं वाटतंय? छान वाटतंय, पण खूप गरमी आहे. ते हीट व्हायला लागलंय. कसा झाला प्रवास? प्रवास छान होता. हा, सगळ्यात पहिल्यांदा ट्रेन मध्ये चांगली लोक भेटली. सावंतवाडीची लोक होते सगळे. होय काय? हा, सगळ्यात आधी तुला हॅपी बर्थडे. थँक्यू. बर्थडेच्या दिवशी तो सेलिब्रेशनसाठी कोकणात आलाय. मग कसं वाटतंय? छान वाटतंय. आपल्या लोकांसोबत आलोय मी. सेलिब्रेट करेन, चांगलं एन्जॉय करूया. ठीक आहे, चला जाऊया. मग अशी काय झालेलं, जेव्हा ट्रेन आली आम्हाला वाटलं की थोडा उशीर होईल. माझी जी पर्स होती ती गाडीच्या डिक्कीमध्ये राहिलेली आणि त्याच्यातच मोबाईल पण होता आणि मला तहान पण लागलेली. तर म्हटलं गाडी यायच्या आधी आपण येऊ. नेमकी त्याच वेळी गाडी आली आणि त्यामुळे गाडीचं फुटेज काय मला घेता नाही आलं. पण ठीक आहे, आम्ही येईपर्यंत गाडी सुटली आणि कुणाल पण आला पुढे. त्यालाच घ्यायला इथे आलेलो तर तो भेटला आहे. तर आता आपण घरी जाऊया राजापूरला. कुणालची राजापूरची तिकीट होती खरं तर, पण आमचं असं ठरलं की डायरेक्ट आपण त्याला सौंदळलाच उतरवूया आणि तिकडून त्याला गावी घेऊन जाऊया मुरामध्ये. म्हणजे आजच आम्ही मुरामध्ये जाणार होतो, पण कुणालला काम आलं आज ऑफिसमधून आणि मुरामध्ये नेटवर्क नसतो. त्यामुळे कुणालला आम्ही तिकडे घेऊन न जाता राजापूरला नेतो आहे. आम्ही उद्या जाणार आहोत. म्हणजे आजचा प्लॅन आपण पोस्टपोन केला आहे, कॅन्सल नाही केला आहे. तर आज त्याचा बड्डे पण आहे, तर तो पण सेलिब्रेट करूया आणि जाऊयात. ॲक्च्युली त्याची मांडवी एक्सप्रेसचीच होती तिकीट, पण त्याला
त्याला आम्ही उतरवलं, म्हणालो की तू रत्नागिरीला उतर, कारण की पुढे दिवा सावंतवाडी सौंदळला थांबते आणि मांडवी विलवडेला थांबते. विलवडे कसं थोडंसं लांब आहे, पण सौंदळला फक्त दिवा सावंतवाडीच थांबते. त्याच्यामुळे मग त्याला रत्नागिरीवरून आम्ही उतरवलं आणि म्हटलं की दिवा सावंतवाडी नाही आहे. तर बिचाऱ्याला उगाचच डबल काम आम्ही लावलं. पण ठीक आहे, तुला काही जास्त त्रास नाही झाला असं मला वाटतंय. त्रास नाही झाला. हां ठीक आहे, चला. घरी आल्यावर फ्रेश होऊन आमच्या घराच्या शेजारीच असलेल्या वॉटर रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो. आज कुणालचा बड्डे असल्यामुळे तो आज आम्हाला पार्टी देणार आहे. हॉटेलमध्ये आल्यावर आम्हाला कळलं की गॅसचा तुटवडा सुरू असल्यामुळे इथे फक्त चुलीवरचंच जेवण मिळतं आहे. हे ऐकून आम्ही खुश झालो आणि आम्ही चुलीवरची व्हेज थाळी ऑर्डर केली. राजापुरातील CNG स्टेशनच्या अगदी समोरच आहे हे हॉटेल. आमच्याकडे सगळं आता चुलीवरतीच बनतंय. हे चिकन आहे आणि हे व्हेज आहे. चुलीवरची स्पेशल थाळी आता आमच्यासमोर आलेली आहे. खूप टेम्पटिंग दिसते, खाऊन बघूयात. जेवून झाल्यानंतर बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही घरी निघालो. तर अशा प्रकारे आजचा दिवस एकदम छान आम्ही स्पेंड केलेला आहे. कुणालसुद्धा मुंबईवरून आला, त्याचा आपण बड्डे सेलिब्रेट केला, त्याला आपण खूप शुभेच्छा दिल्या. त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली की तो आयुष्यामध्ये खूप मोठा हो, त्याला भरपूर सक्सेस मिळावं. तर तुम्ही पण तुमच्या त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की द्याल कमेंटमध्ये, मला माहिती आहे. तर कुणालला गावची खूप आवड आहे, कोकणाची. कुणालसारखा गावी येत राहतो, त्याच्या बड्डेला तर तो न चुकता गावी येतोच. देवांना वगैरे इथल्या देवदर्शन वगैरे करतच असतो तो सारखा. तर त्याच्याशीच बोलूया, तुला कसं वाटलं कुणाल आज तुझा बड्डे आहे, सेलिब्रेट कसा केलास तू आज? बड्डे आहे म्हणजे मला तर पहिलं छानच वाटतं आहे. कोणाला छान वाटत नाही स्वतःच्या बड्डेच्या दिवशी. तर सेकंडली खूप चांगलं तुम्ही मला सपोर्ट केलात पूर्ण थ्रूआउट डे वाईज. बघितलं तर स्टेशनपासून तुम्ही मला घेऊन आलं तिथपर्यंत, एवढा भर उन्हामध्ये तुम्ही आलात माझ्यासाठी, ते खरंच कौतुकास्पद आहे. तर बस चांगलं वाटलं, चांगला डे स्पेंड झाला माझा. थँक्यू माझ्यासाठी एवढं तुम्ही अरेंजमेंट केली, एवढी मेहनत घेतलीत, तर थँक्यू सो मच. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.